नमस्कार. नीतिस्पंदन या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आपल्याही मनात प्रश्न आला असेल की आज या व्हिडिओमध्ये आपण विशेष असे काय पाहणार आहोत बरे. तर आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मास म्हणजे भक्तीचा आणि संयमाचा सुंदर पवित्र सुवर्ण योगाचा दुग्ध शर्करा योगाचा काळ. या पवित्र काळात आपल्या घरातील सुख समृद्धी मनशांती आरोग्यप्राप्ती टिकून ठेवण्यासाठी आणि माता लक्ष्मी देवींची श्री विष्णुदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या घरात कोणते नियम पाळावेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येकाच्या मनात धार्मिक भावना असतात, परंतु त्यांना चालना देण्याचे काम आपले चॅनल करत असते. हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 25 जुलै 2026 शनिवार रोजी आषाढी एकादशी आहे आणि याच पवित्र दिवसापासून चातुर्मास देखील सुरू होत आहे. चातुर्मास समाप्ती केव्हा? तर 22 नोव्हेंबर 2026 म्हणजेच देव उठणी एकादशी दिवशी. असा हा सुंदर कालावधी भक्तिमय सेवा साधना करण्याचा कालावधी. या काळात भगवान श्री विष्णू योग निद्रेत असतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढणे, आपल्या वास्तूला कोणाची तरी वाईट नजर लागणे किंवा कुठल्या तरी वाईट कर्माला आपण बळी पडणे इत्यादी गोष्टींचा थेट परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीवर होत असतो आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या क्रिएट होत असतात. या काळात तप जप पूजा दान व्रत इत्यादी गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते. सर्वसामान्य लोक या काळात व्रत नियम उपासना करतात. अगदी काहीच नाही झाले तर काही उपवास तर निश्चितच करतात. या काळात काय बरे करू नये? तर या काळात मुंज पवित्र संस्कार विवाह दीक्षा ग्रहण करणे यज्ञ गृहप्रवेश भूदान इत्यादी शुभकामे केली जात नाहीत. तुम्ही छोटी छोटी धार्मिक दान धर्म करू शकता. वैयक्तिक दान धर्म करू शकता. यासाठी आपण पुढील 4 महिने रोज संध्याकाळी गोरज मुहूर्तावर घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. घराला जेवढे शक्य आहे, घराच्या उंबरट्याला जेवढे शक्य आहे तितका तो सुशोभित करण्याचा प्रयत्न करावा. तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा. हे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, हे देखील चालते. दिवा लावताना ओम महालक्ष्मी नमः, ओम एम श्री विष्णवे नमः, ओम एम श्री तुलसाय नमः हा जप अत्याधिक प्रमाणात मनातल्या मनात करू शकता. संध्यासमयी माता लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यामुळे घरामध्ये अंगण इत्यादी ठिकाणी केर कचरा अस्वच्छता ठेवू नका. सुंदर पवित्र रांगोळी व सुगंधित वातावरण ठेवा. स्वच्छ उंबरा व सजावट करून ठेवा. उंबऱ्याजवळ रांगोळी हळदी कुंकू फुले सुवासिक अगरबत्ती किंवा धूप लावावा. एक दिवा लावावा. मग तो तुपाचा किंवा तेलाचा दिवा असू शकतो, परंतु उंबऱ्याची सजावट सुंदर करा. घरात महालक्ष्मी मंत्र श्री लक्ष्मी सुक्तम महालक्ष्मी अष्टक ललिता स्तोत्र मधुर आवाजात मंद आवाजात लावावे. अशा घरात निश्चितच श्री लक्ष्मी देवींचे आगमन होते. मनातल्या मनात श्री विष्णू देवता व लक्ष्मी देवींचे आव्हान करावे. माता लक्ष्मी देवींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मी या देवींची पूजा श्री विष्णू सोबत घरात करावी. पूजा अर्चा करून झाल्यावर आरतीनंतर गोड खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. तर या चातुर्मासात हे छोटे छोटे उपाय करून आपल्या घराचे वातावरण आपण मंगलमय करू शकता आणि माता लक्ष्मीचे स्वागत करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. नीतिस्पंदन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सुंदर पवित्र कालावधी योग्य साजरा करा. धन्यवाद.